अहमदनगर शहरातील वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला। या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, दत्ता कावरे, सचिन शिंदे, गौरव ढोणे, मुन्ना भिंगारदिवे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। गेल्या 1-2 महिन्यांपासून नगर शहरात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे। विजेची झालेली दरवाढ आणि वेळेवर लाईट बिल भरूनही नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही। परिणामी इन्व्हर्टर जनरेटरचा आधार घ्यावा लागतो, त्यामुळे नाहक खर्च वाढत आहे। तसेच वीज प्रवाह अचानक कमी जास्त होत असल्याने इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बिघडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। थोडे वादळ पावसाचे वातावरण तयार झाले की लाईट 4-4 तास तर कधी-कधी रात्रभर येत नाहीत। वीज वितरण कार्यालयात फोन लावला तरी फोन उचलला जात नाही आणि उचलला गेलास तर व्यवस्थित उत्तरे मिळत नाहीत। तरी वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला। सध्या वादळ वारा पावसाचे दिवस असल्याने वीज व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, परंतु वीज वितरण कंपनीचे लक्ष नसल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे। यात तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे यावेळी बोलताना माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले। त्या एरियाचे जेवढे झाडं होते सगळे शनिवारी 3 वाजेपर्यंत कंप्लीट केले। बाकीचे तुमचं सारसनगर असेल, मार्केट यार्ड, आणखी तुमचं मल्हार चौक, हे कर्जेचे फिटर आहे, भिंगारचे, हे आपण सगळे टिकिटिंग कंप्लीट केलेले आहे। अजून आता थोडंसं काही शिल्लक आहे, अजून आपल्याला एक आठवड्यात साहेब संपूर्ण शहराचं निवेदन द्यायला हवं, एका भागापुरतं नाही, संपूर्ण शहरात अडचणी। याच्यामध्ये सावेडीचे 2-3 फिडर आहे, त्याचं टिकिटिंग कंप्लीट कव्हर झालेलं आहे। नारेगावचं पूर्ण झालेलं आहे, अजून कुठलं काय लागतं? 2 फिडर आहे सिव्हिल। तुमच्या लोकांनी जर तुमच्या अधिकाऱ्यांना फोन केले तर कुणीच फोन घेत नाही आणि रिप्लाय देत नाही। आता बऱ्याच ठिकाणी अशा तारा पावसामुळे खाली पडलेले, कंडक्टर असे खाली असेल त्यांनी जोड घेतलेला हो, हे पास आहे लाख अक्षरशः विटा मागून ठेवलं आणि साहेबांना तारापूरचं हे प्रकाशपूर आणि जोड घेतल्यामुळे काय होतं, अक्षरशः घरात तो माहिती सगळ्या बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।